तर कसं का मंडळ, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपलं नवीन आणि डेली ब्लॉग मी स्वागत करतो AKA आणि की सतीश ठाकरे. दे चल टिफिन निघतो मी. मित्रांनो पेट्रोल टाकायला थांबलो आता. मित्रांनो दुपारी सुट्टी झाली कामावरची, घरी जाणार तेवढंच मुंबईत फोन आला की म्हणे उलवावला ॲडमिट केलं म्हणे हॉस्पिटलला, नारायण हॉस्पिटल. इकडे आलो आता, म्हणजे माहीत नाही त्याची तब्येत बरी नव्हती, चेकअपला आलो होते पण डायरेक्ट ॲडमिट करून घेतलं. आता आलो आहे, झोपेली मी. आलो काय म्हटलं डॉक्टर? काय नाही, सर कफ झाला आहे म्हणे. इन्फेक्शन इन्फेक्शन झोपलेला बोलवू सलाईन लाव. मित्रांनो तू काय खाते? डेली मिल्क शॉर्ट्स. तुमचा हात दाखवा. माझ्याकडे तर 2 आहे, तुमच्याकडे 4 आहे. तू ऑलरेडी एक पॅकेट खाऊन झालं म्हणून मला 2 दिले तू. हापा हापा ए नको, तिने रात्री खाल्लं. कशावर देऊ ना? 4 म्हणजे असं. नाही काही पण का. मित्रांनो काही दुपारी घरी आलो, त्याच्यानंतर थोडं झोपलो होतो कारण रात्री झोप नव्हती येत. मी चाललो की पुढे. टाटा टाटा. चल 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 सोड त्याला, सोड. टाटा कर मम्मीला. आपण चाललो ना, टाटा कर. हो मोठ्या पप्पाला ॲडमिट केलं ना बाबू. हो शू टोचल्याच्या हाताला ॲडमिट केलं मोठ्या पप्पाला. आता नाही त्याला बिस्किट वगैरे नको. मी नाही माहिती, तुम्ही सांगा. आपण मग नाही भेटणार. मला वाटलं काही दुसरं काही फळ आला का मग? इकडे चालले ना. नाही, फ्रूट नाही. फळ हां कोपऱ्यात टर्न घेत होते. नाही तिथे कसं काय फळ बाजार सोडून इकडे कशाला बसेल ते? कधी राहते. नाही बस जाऊ. चल तुझं बिस्किट पुढे घेऊन येतो फक्त. हां मम्मालाच बिस्किट पुढे आणून चाललोय. नको काढलं ना ते, काढलं ना डोक्यावरून तरी आज हात टाकतो डोक्यावर. दुसरं आणायचं ना. ऑरेंज कशाला दुसरं आणायचं? ऑरेंज ओके लागतं. मला पण आणायचं. हां करायचं काय? रस्त्याने ती पार ती बाळात वगैरे ओढून घेतलं त्याने. किती मागच लोक वाकून बघते बाई बडी. तर निघतो मी आता, कामावर जावं लागेल. मम्मी आली मित्रांनो जस्ट नाव. तुला मम्मीने आणलं इतक्यात. किती मम्मीकडे झालं की येडापणा करते. किती खुश झालं मग तू आली तर. आता मग डबा करावं लागेल ना. हां कंटाळलं. गुलू उडा नांगर खाणार आहे का? मित्रांनो बा तू आपण दोघं ब्लॅक घातलाय. येस मित्रांनो आम्ही परत रँडमली आज ब्लॅक घातलाय. रँडमली ब्लॅक घातलाय. काय आठवत? मित्रांनो सकाळ उठलो आणि झोपेंनी मोडली माझी आज. तिने झोप मोडली. मी ऑलरेडी खाली आले, तुम्ही झोपले. तुझा आवाज किती होता, गागाट किती होता. किचन मध्ये हॉस्पिटल काय चालली मम्मी? आवरलं की लगेच. डॉक्टर येऊन गेलो होतो रात्री परत? नाही, काल संडे होता ना, दुपारीच त्यांची 2 राऊंड झाले. मित्रांनो काल काही व्लॉग जास्त शूट करायला जमला नाही कारण हॉस्पिटलमध्ये जास्त टाईम गेला होता. त्याच्यानंतर घरी आलो. की तू मी विभूची पप्पी घेतली का? गोड गोड लागलं का बरं? विभूची पप्पी घेतली, गोड गोड लागलं. माझं बरं आहे ना. पण असं का काही खबर लागलं त्याला? त्याला कॅल्शियमचा ड्रॉप दिलाय. कॅल्शियमचा ड्रॉप दे ना बाबू. कॅल्शियम ड्रॉप एकदम गागाट सकाळी चालू. इकडून मम्मी तर ओरडती, तिकडून ओरडती. मम्मी शेजारी आपले लोक पण राहतात, नुसतं ओरडा करता गागाट करता तुम्ही. हां लोकांना पाहिजे ना शेजारी कोणीतरी राहता असं. नाही बाबू असं पाय हात मोठं झालं याचं गागाट वेगळा अजून. काय म्हटले? काम सोडून आली मी त्याच्यासाठी. काय म्हटले? शेजारी पाजारी लोक हो शेजारी माझा लोक आहे, तुम्ही सांगता आम्हाला. आता माझा आवाज मुळातच जोरात आहे. असं पण तुम्ही ओरडत आहे. मुळात वेळात चालत नाही. मी तर माझा आवाज मुळातच जोरात आहे. मी ओरडत नाही लोक राहतात असं. अगं, पण माझा आवाज मुळातच जोरात आहे ना. माझा आवाज मोठा आहे पण मी ओरडता मुद्दा म्हणून. डेअरी तुपाची तुपाची सकाळी शी कशी लागते ती? चांगली लागते. हे बाई पण चुकलं याला की 5 मिनिटं.
मित्रांनो काल जॉबचा खूप लोड होता कारण संडे होता आणि वरतून हॉस्पिटलचे कामं मग काही ब्लॉगला जास्त टाईम देता आलं नाही कारण की मित्रांनो मी काहीतरी बोलणार आय हेट यू वळणारे डॉग्स. होतो. काय काय पुष्पा आय हेट यू वळणारे डॉग्स. हे वळणार रे यू वळणारे डॉग्स. मला तर मित्र मी हे म्हणतो की तू आलीमध्येच बोलायचं विसरून गेलो मी की काल ब्लॉगला जास्त टाईम देता आला नाही पण मग म्हणजे कारण कामाचा तेवढा टाईम बिझी होता माझा मग ब्लॉगकडे जास्त टाईम नाही देता आला पण डेली ब्लॉगिंग चालू आहे मग डेली ब्लॉगिंगमुळे आपल्याला काही गॅप देता येत नाही कारण कोण वाट बघता तुम्ही मला माहिती आहे ब्लॉगची की हां आता ब्लॉग येईल तुम्हाला ब्लॉग बघायचा असतो मग त्यासाठी ब्लॉगचं बनवावाच लागतो पण मग माझ्या डोक्यात ना इतक्या भारी भारी आयडिया इतक्या मस्त मस्त अशा ॲज अ ब्लॉगर म्हणून आणि अशा भरपूर कंटेंट म्हणून ॲज अ यूट्यूबर म्हणून पण टाईम तसा नाही माझ्याकडे डायरेक्टली पूर्ण फ्रीपणे तर ती करते कंटेंट बनवण्यासाठी किंवा त्यासारखे ब्लॉग बनवण्यासाठी सध्या कसं वेळ खूप कमी भेटतो दुपारचा 1-1.5 तास भेटतो 2 तास भेटतो आणि सकाळ थोडाफार वेळ भेटतो वेळेत मी असा ब्लॉग वगैरे बनवून घेतो तर पण माझा फुल टाईम दिवस जर भेटला ना आपल्याला इतका भारी भारी कंटेंट आहे माझ्याकडे इतका भारी भारी कंटेंट प्लॅन करून ठेवलेला आहे मी आय होप ते दिवस लवकर येतील काय चहा एवढं काय चिडून किती मग इकडून कावर पाणी भरते मला पाणीच येत नाही. हा स्ट्रगल गेली पडून बसले पण हांडे उचलेल कोण ते मित्रांनो करू आता आपण या ब्लॉगचा एंड एंड चालतो आज काय म्हणतात तर मित्रांनो आपण आता या ब्लॉगचा एंड करू. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन डेली ब्लॉगमध्ये हां डेली डेली ब्लॉगमध्ये नाही भेटूया पुढच्या नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये. बाय गाईज. बाय गाईज.